युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं अक्कलकोट रोड वळसंग टोल प्लाझा समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सोलापूर अक्कलकोट रोड, कुंभारी टोल, मंगळवेढा देगाव रोड टोल, बार्शी रोड टोल हे सर्व टोल नाके बंद करण्याचा प्रस्ताव सन 2016 पासून भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला असताना देखील आजपर्यंत हे टोल नाके बंद करण्यात आलेले नाहीत। 20 किलोमीटरच्या अंतरात 2 टोल नाके असल्यानं याचा भुर्दंड शेतकरी, ट्रक चालक, मालक यांना सहन करावा लागत आहे। वरून या टोल नाक्याचे कर्मचारी दादागिरीच्या टोळ्या एकत्र करून वाहनधारकांकडून मध्यरात्रीच्या वेळी 1000 ते 1500 रुपये टोल वसुलीसाठी तगादा लावून मारहाण करत पैशाची लूटमार करतात। तरीही टोल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत या टोळ्यांसोबत संगनमत करून सर्वसामान्य शेतकरी, ट्रक चालक, मालक यांना नाहक त्रास देत आहेत। हे सर्व टोल नाके लवकरात लवकर बंद झाले पाहिजेत। या मागणीसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं अक्कलकोट रोड वळसंग टोल प्लाझा समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे, विकास गायकवाड, नागेश दासरे, मल्लू कांबळे, गणेश गायकवाड, मुमताज शेख, अनिता बेरा, नीता बनसोडे, मुमताज तांबोळी, छाया हेरवरे, संजय हेळवी आणि इतर ट्रक चालक, मालक, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सोलापूर अक्कलकोट रोड या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य चालक, ड्रायव्हर, मालक यांना लूटमार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरात 2 टोल नाके आहेत आणि 2 टोल नाके पास करण्यासाठी 20 किलोमीटरचं अंतर पास करण्यासाठी या ठिकाणी 125 कुंभारी टोल नाका आणि 125 वळसंग टोल नाका म्हणजे जवळपास 20 किलोमीटर अंतर कापायचं असेल तर जवळपास 250 रुपये या ट्रक चालकाला द्यावं लागतात। खरोखर आज बघितलं तर भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी 2016 पासून या टोल नाका बंद व्हावं म्हणून असा प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु या ठिकाणी हे जे टोल प्रशासन आहे हे मुक्क धरून बसलेलं आहे। कारण का तर तेरी बी चूप मेरी बी चूप, आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते या पद्धतीनं काम चालू आहे। तर जवळपास अशीच परिस्थिती बार्शी रोड टोल नाक्याची आहे, देगाव रोड टोल नाक्याची आहे आणि होडगी रोड टोल नाक्याची आहे। तर आमची या माध्यमातून अशी मागणी आहे प्रशासनाला की जोपर्यंत हे तुमचा प्रस्ताव मान्य होत नाही किंवा तुमच्या जे काय तुमच्या भारतीय राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय राज्य रस्ते विकास मंडळ हे तुमच्या आपसमधला कागदोपत्री व्यवहार किंवा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत हे जे टोल नाका आहे तोपर्यंत बंद करा।